Hello everyone. In last lecture we see the Haworth formula, that is ring structure of glucose. Okay, ग्लुकोजचं रिंग स्ट्रक्चर फॉर्म्युला बघितला, त्यामध्ये अल्फाही बघितला आणि बीटाही बघितलं, कारण की या ठिकाणी अल्फा आणि बीटा हे ग्लुकोजचे काय आहेत, ॲनोमर्स. ओके, आता ह्या केसमध्ये मला सांगा, हॅवर्थ फॉर्म्युलामध्ये आपण काय करतो, पायरॅन रिंग कन्सिडर केली. इट इज अ 6 मेंबर रिंग अँड वन हेटेरो ॲटम, दॅट इज अ ऑक्सिजन. ह्या केसमध्ये काय केलं मला सांगा, त्याला कन्सिडर केलं की ही पायरॅन रिंग आहे आणि त्यावरून आपण ग्लुकोजचं रिंग स्ट्रक्चर ड्रॉ केलं, त्यालाच आपण म्हणतो पायरॅनोज. ओके, आणि त्यावरूनच आपण मग पायरॅनोज आणि ग्लुकोपायरॅनोज असे स्ट्रक्चर काढले. ग्लुकोपायरॅनोज डी ग्लुकोजवरूनच रिप्रेझेंट करतो आणि त्याचे आपण दोन फॉर्म बघितले, एक अल्फा आणि बीटा. आणि आता तुमच्या मनात एक प्रश्न आहे की मॅडम हे असं का झालं असेल. बरोबर आहे की या ठिकाणी स्ट्रेट चेन तो ऑलरेडी होती की, आणि पण त्याचं कन्व्हर्जन आपण ग्लुकोज म्हणजे रिंग स्ट्रक्चरमध्ये का केलं. कारण की ह्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं की रिंग्स जे काही चेन स्ट्रक्चर होतं ग्लुकोजचं, ते पूर्ण क्रायटेरिया पूर्ण प्रॉपर्टीज फॉलो करत नव्हत्या. त्यामध्ये जो प्रेझेंट असणारा अल्डिहाइड ग्रुप आहे तो फ्री होता. बरोबर आहे, रिंग चेनमध्ये आठवते ना कसं काढलं होतं, 1 2 3 4 5 6. इथं हा सी डबल बॉन्ड ओ, इथं एच, इथं काय राहणार गुडिया ओ एच एच ओ एच ओ एच, आणि इथं CH2OH. जिथं OH आहे त्याच्या अपोजिट एच एच, इथं एच आहे तर इकडे काय येणार OH आणि हे एच. ओके, हे कशाचं स्ट्रक्चर आहे मला सांगा, अल्फा डी ग्लुकोजचं. बरोबर आहे. आता ह्या केसमध्ये हा जो प्रेझेंट असणारा अल्डिहाइड ग्रुप आहे तो कोणत्या केसमध्ये आहे, फ्री. बरोबर आहे. आणि फ्री अल्डिहाइड ग्रुप जर त्या ठिकाणी प्रेझेंट असेल तर त्या ठिकाणी काय करणार मला सांगा, त्याची जी रिड्युसिंग प्रॉपर्टी आहे तो सुरू म्हणजे स्टार्ट करणार नाही किंवा रिड्युसिंग प्रॉपर्टी देणार नाही, शो करणार नाही. ओके, आता त्या केसमध्ये मला सांगा, ह्या ठिकाणी जेव्हा आपण त्याला ग्लुकोपायरॅनो स्ट्रक्चरमध्ये कन्व्हर्ट करतो म्हणजे रिंग स्ट्रक्चरमध्ये, त्या ठिकाणी तो काय शो करतो, त्याची पोटेन्शियल अल्डिहाइड ग्रुप शो करतो आणि जो काय करतो त्या ग्लुकोजला रिड्यूस करतो. आणि त्यामुळे ग्लुकोजच्या जी काही तुम्हाला माहिती अल्डिहाइड ग्रुप असेल तर तो कोणती प्रॉपर्टी देतो, टोलन टेस्ट, आणि पॉझिटिव्ह कोण देणार, फिलिंग टेस्ट. कारण की तेच त्यांनी चेन रिॲक्शन चेनमध्ये जेव्हा होतो तो स्ट्रेट चेन, त्यावेळेस सुद्धा टोलन्स टेस्ट आणि फिलिंग टेस्ट त्यांनी ट्राय केली होती, पण ती टेस्ट पॉझिटिव्ह आली नव्हती. कोणती टेस्ट, टोलन्स अँड फिलिंग टेस्ट. त्यामुळे आणि जी की अल्डिहाइडिक ग्रुप किंवा अल्डिहाइडिक क्रायटेरिया जो सी डबल बॉन्ड ओ ग्रुप आहे तो रिप्रेझेंट करण्यासाठी कशी होती, IMP. म्हणून त्या केसमध्ये त्यांनी काय केलं, ह्याला रिंग स्ट्रक्चरमध्ये कन्वर्ट केलं आणि जेव्हा त्याला ग्लुकोपायरॅनोसच्या स्ट्रक्चरमध्ये कन्वर्ट केलं विथ द हेल्प ऑफ हावर्थ फॉर्म्युला, आणि त्यावरून मग त्यांना असं झालं की त्यांनी काय दिली, ही टोलन टेस्ट आणि फिलिंग टेस्ट कशी दिली, पॉझिटिव्ह. ओके, आणि त्यामुळे काय झालं, त्याचा नवीन एक स्ट्रक्चर फॉर्म्युला रिप्रेझेंट झाला, त्याला आपण म्हणतो रिंग स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. आता आपल्याला बघायचे रिप्रेझेंटेशन ऑफ फ्रुक्टोज, कारण की आपण बघितलेत की मोनोसॅकराइड हे दोन आहेत. एक तर अल्डिहाइडिक ग्रुप प्रेझेंट असेल त्याला ग्लुकोज म्हणतो, आणि किटोनिक ग्रुप प्रेझेंट असेल तर त्याला काय म्हणणार मला सांगा, किटोनिक ग्रुप प्रेझेंट असेल तर फ्रुक्टोज. ओके, आता आपल्याला बघायचं फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर आणि त्यावरून त्याचंही सुद्धा काय कॅल्क्युलेट करायचे, रिंग स्ट्रक्चर. ओके, आता ह्या ठिकाणी बघितलं, जसं आपण बघितलं की जे आपले ओके काय बघायचं आपल्याला, फ्रुक्टोज. आता ह्या केसमध्ये बघा, फ्रुक्टोज तसं पाहिलं तर हा लिओरोटेटरी कंपाऊंड आहे. कसं आहे, लिओरोटेटरी. म्हणून ह्याला आपण नॉमेनक्लेचर बघितलं त्याला काय डिनोट करणार आपण, किटो हेक्झोज. कारण की ह्या ठिकाणी काय नंबर ऑफ कार्बन ॲटम 6 असतील, पण ह्या ठिकाणी ग्रुप कोणता आहे, किटो, म्हणून त्याचं नाव काय आहे, किटो हेक्झोज. जसं ग्लुकोज हा डेक्स्ट्रोरोटेटरी असल्यामुळे त्याला आपण डेक्स्ट्रोज म्हणतो, तसंच ह्या ठिकाणी फ्रुक्टोज हा लिओरोटेटरी असल्यामुळे त्याला आपण म्हणतो लिव्युलोज. काय म्हणतो, लेव्युलोज. काय म्हणतो, लेव्युलोज. ओके, ह्या ठिकाणी त्यामध्ये सुद्धा काय प्रेझेंट आहे, अल्फा हायड्रॉक्झी किटो ग्रुप प्रेझेंट आहे, आणि जो की काय प्रेझेंट करणार, परत तेच काय शो करणार, रिड्युसिंग शुगर म्हणून ॲक्ट होणार. काय म्हणून ॲक्ट होणार, रिड्युसिंग शुगर. आता आपण ह्या ठिकाणी बघू फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर. इथं सुद्धा काय प्रेझेंट असणार मला सांगा, 6 कार्बन ॲटम. कारण की तुम्हाला माहिती मॉलिक्युलर फॉर्म्युला दोघांचाही सेम आहे, फक्त चेंज एवढाच आहे या ठिकाणी
बघा नंबर ऑफ कार्बन ॲटम दोन्हीकडे सेमच आहे, फक्त पहिल्या कार्बन ॲटमला सुद्धा काय प्रेझेंट आहे, CH2OH ग्रुप. पहिल्या आणि शेवटच्या कार्बनला काय प्रेझेंट आहे, CH2OH ग्रुप. आणि जो दुसरा कार्बन आहे त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, डबल बॉन्ड O. काय प्रेझेंट आहे बघा, नंबर ऑफ कार्बन ॲटम 1 2 3 4 5 6. ओके, काय सांगितलं, पहिल्या आणि 6व्या कार्बन सेम आहे, CH2OH CH2OH. का बरं असं झालं, कारण की तुम्हाला माहिती कीटोन ग्रुप कसा असतो, RC डबल बॉन्ड O R. हा एक R ग्रुप, इथं C डबल बॉन्ड O, आणि हा दुसरा R ग्रुप जो की काय रिप्रेझेंट करतो, कीटोन. ओके, आता ह्या केसमध्ये बघा CH2OH पहिल्या आणि 6व्या कार्बनला CH2OH आहे, आणि मध्ये जे कार्बन ॲटम आहेत बाकी सगळं सेम आहे ग्लुकोजसारखंच, फक्त दुसरा कार्बन ॲटमला काय आहे, C डबल बॉन्ड O ग्रुप. काय आहे, C डबल बॉन्ड O ग्रुप. ओके, आता ह्या ठिकाणी मला सांगा, इथं आपल्याला परत बघायचं ह्याचं हॅवर्थ फॉर्म्युला बघू. ओके, आता ह्या ठिकाणी रिंग फॉर्म कुठून होणार आहे सांगा. एकतर ह्या ठिकाणी हा 5वा कार्बन ॲटम फिक्स आहे. ओके, पण तुम्हाला माहिती आपल्याला काय तयार करायचं आहे, त्या ठिकाणी फ्रुक्टोजचं रिंग स्ट्रक्चर, आणि जसं आपण ग्लुकोजचं तयार केलं होतं सेम. म्हणजे ह्या ठिकाणी जो काही कीटो ग्रुप प्रेझेंट आहे, म्हणजेच कीटो म्हणण्यापेक्षा ह्या ठिकाणी कार्बोनिल ग्रुप C डबल बॉन्ड O ग्रुप, तो कशासोबत रिॲक्ट होणार मला सांगा, ह्या ठिकाणी OH ग्रुपसोबत. कशासोबत, OH ग्रुप. आता ह्या ठिकाणी बघा, हा जर कीटो ग्रुप ह्या OH ग्रुपसोबत कंबाईन झाला तर ह्या ठिकाणी नंबर ऑफ कार्बन ॲटम किती होतील मला सांगा, 1 2 3 4, आणि इथला प्रेझेंट असणारा एक ऑक्सिजन, म्हणजे किती तयार होतील मला सांगा, नंबर ऑफ कार्बन ॲटम, हे नंबर ऑफ कार्बन ॲटम 4च राहतील, पण किती मेंबर रिंग तयार होतील, ती 5 मेंबर रिंग, आणि त्या ठिकाणी हेटेरो ॲटम कोणता राहणार, ऑक्सिजन. सिमिलरली म्हणून ह्या ठिकाणी काय नाव दिलं त्याचं आपण, जसं आपण ग्लुकोजला काय नाव दिलं होतं मला सांगा, ग्लुकोन काय नाव दिलं होतं, ग्लुकोजला काय दिलं होतं, ग्लुको पायरॅनोज असं नाव दिलं होतं. सिमिलरली ह्या ठिकाणी जी 5 मेंबर रिंग आहे ती फ्युरॅनसारखी दिसते, म्हणजे ह्या ठिकाणी बघा असं 6 मेंबर रिंग, हे सॉरी 5 मेंबर रिंग, आणि ह्या ठिकाणी ही जी रिंग आहे ती कशासारखी सिमिलर दिसणार, फ्युरॅनसारखी. हा हेटेरोसायक्लिक रिंग आहे, त्याला आपण म्हणतो फ्युरॅन, आणि म्हणून त्याला काय नाव देणार, फ्रुक्टोफ्युरॅनोज. काय नाव येणार, फ्रुक्टोफ्युरॅनोज. आणि आता आपल्याला बघायचं आहे ह्याचं ॲक्च्युली की ह्याचं जे फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर आहे त्याचं अल्फा फॉर्म काय असतं, बीटा फॉर्म काय असतं, बरोबर आहे, आणि त्यावरूनच आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, त्याचं रिंग स्ट्रक्चर, त्यालाच आपण काय म्हणतो, हॅवर्थ फॉर्म्युला. ओके, ठीक आहे, हे कशाचं स्ट्रक्चर आहे, फ्रुक्टोज. आता ह्याला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, रिंग स्ट्रक्चरमध्ये. कशामध्ये करायचे, रिंग स्ट्रक्चरमध्ये कन्वर्ट. आता मला सांगा, ह्या ठिकाणी रिंग स्ट्रक्चरमध्ये कसं कन्वर्ट करणार, ह्या ठिकाणी अटॅचमेंट कोणामध्ये होईल मला ते सांगा, म्हणजे रिॲक्शन कोणामध्ये होईल, C2 ग्रुप अँड C5. ओके, बघा 1 2 3 4 5 6. ओके, कशामध्ये, ह्या C2, कारण की तो कोणता ग्रुप रिप्रेझेंट करतो, कार्बोनिल, आणि C5OH ग्रुप. ओके, ह्यामध्ये रिॲक्शन करायचे, ते काय करणार, रिंग फॉर्म करणार, म्हणजेच हेमी ॲसिटाल शो करणार. आता ह्या ठिकाणी बघा मला सांगा, इथला काय होणार, परत बॉन्ड इकडे शिफ्ट होणार, ह्याच्यावर निगेटिव्ह चार्ज. ह्या ठिकाणी ऑक्सिजन आणि हायड्रोजनमधला बॉन्ड काय होणार, ब्रेक होणार, आणि ह्या ठिकाणी बॉन्ड कुठं ब्रेक होणार, मला बॉन्ड कुठं शिफ्ट होणार, ऑक्सिजनवर, आणि ह्या Hवर कोणता चार्ज येईल, पॉझिटिव्ह, आणि ऑक्सिजनवर कोणता येईल, निगेटिव्ह. हा H कुठं जाणार, ह्या Oकडे, आणि स्ट्रक्चर कसं तयार होईल मला सांगा. बघा, हा दुसरा कार्बन इथं, हा जो वरचा CH2OH आहे ते मी इथं साईडला लिहिते, CH2OH. आता इथं काय तयार झालं मला सांगा, OH. नंतर ह्या ठिकाणी हा कार्बन, इथं H, इथं काय येणार परत OH. सिमिलरली हा कार्बन, इथं काय येणार मला सांगा, OH, इथं काय येणार H, इकडं काय येणार हा कार्बन. ओके, आता ह्या केसमध्ये नीट लक्षात घ्या, इथं तो ऑलरेडी काय प्रेझेंट आहे, याचा H ग्रुप. ओके, 1 2 3 4. आता हे थोडंसं साईडला लिहिते, C2 अँड C5. आता ह्या ठिकाणी बघा, इथून त्याचा बॉन्ड कुठं होणार, ह्या ठिकाणी ऑक्सिजन, आणि तो कशाचा असेल, ऑक्सिजन ह्या C5चा. ओके, बघा. ओके, आणि हा CH2OH ग्रुप जशाला तसा. ओके, हा काय आहे, हॅवर्थ फॉर्म्युला. ओके, आता ह्या किंवा रिंग स्ट्रक्चर. आता ह्या केसमध्ये बघा, हे जे स्ट्रक्चर आहे ह्या ठिकाणी हा OH ग्रुप कशामध्ये आहे, ह्या रिंगच्या आतमध्ये. कशामध्ये आहे, रिंगच्या आतमध्ये, म्हणून ह्याला आपण काय म्हणणार, अल्फा D
लिव्हो रोटेटरी असल्यामुळे निगेटिव्ह. डी म्हणजे ह्याची सिरीज आहे ती डी, अल्फा डी. निगेटिव्ह म्हणजे लिव्हो रोटेटरी. आणि पुढे काय येणार, फ्रुक्टो फ्युरॅनोज. ओके. आता ह्याचंच आपल्याला काय करायचं आहे, बीटा. बीटा डी निगेटिव्ह फ्रुक्टो फ्युरॅनोज कसं तयार होणार मला सांगा. सिम्पल आहे. ह्या ठिकाणी हा CH2 ग्रुप रिंगमध्ये घ्यायचा, OH ग्रुप त्याच्या बाहेर. बघा बरं कसं येईल. हा कार्बन 2 3 4 5. इथं काय येणार, CH2OH. इथं आता आतमध्ये काय येणार, CH2OH. आणि इथं काय येणार, OH ग्रुप बाहेर येणार, OH ग्रुप. ओके. बाकी सगळे जशाला तसे H 1 2 3 4. बघा नंतर हा H. इथं काय येणार, OH. इथं OH असल्यामुळे इथं H. इथं येणार OH. इथं काय येणार H. आणि ह्या ठिकाणी कसं होणार रिंग स्ट्रक्चर, हा ऑक्सिजन आणि हा इथून बॉन्ड. ओके. डिफरन्स कळत आहे सगळ्यांना. ह्या ठिकाणी बघा OH ग्रुप रिंगच्या आतमध्ये, OH ग्रुप कुठे, रिंगच्या बाहेर. म्हणजे हे कोणतं फॉर्म झालं बघा, बीटा डी लिव्हो रोटेटरी फ्रुक्टो फ्युरॅनोज. ओके. काय झालं, फ्रुक्टो फ्युरॅनोज. आता आपल्याला ह्याचं काय करायचं आहे मला सांगा, रिंग फॉर्ममध्ये बघायचं आहे. हे सायक्लिक फॉर्म झालं. आता आपल्याला बघायचं रिंगमध्ये त्याचं स्ट्रक्चर ॲक्च्युली कसं रिप्रेझेंट होईल, डी फॉर्म आणि एल फॉर्म. बघा ह्या ठिकाणी मी आधी त्याचं फ्युरॅनचं बेसिक स्ट्रक्चर ड्रॉ करते. ओके. हे काय आहे, फ्युरॅनचं स्ट्रक्चर. ओके. दोन्ही काढायचे आपल्याला, 2 काढते. ऑक्सिजन ही झाली 5 मेंबर रिंग. ओके. आता जसं आपण आधीच्या स्ट्रक्चरमध्ये बॉन्ड देण्यासाठी त्याला ॲरो लावले होते तसेच लावा. हे काय, त्याचे बॉन्ड. ओके. सिमिलरली इथे पण. ओके. आता ह्या केसमध्ये लक्षात ठेवायचं, जो काही कार्बन ॲटम आहे पहिल्या नंबरचा कोणता राहणार मला सांगा. हा नंबरिंग द्या, 1 2 3 4. इथं पण 1 2 3 4 नंबरिंग. काय सांगितलं होतं तुम्हाला, जे काही राईट हँड साईडला आहेत ते सगळे कुठे येणार, बॉन्ड इकडं खाली. इथं काय बघा मला सांगा, इथं OH. इथं काय येणार H. इथं काय येणार OH. बरोबर आहे. आणि इथं काय येणार मला सांगा, आधी फक्त इथं चेंज काय सांगितलं होतं, CH2OH. CH2OH वरती, नंतर H खाली. म्हणजे इथं काय येणार H. इथं येणार CH2OH. आलं लक्षात. हे कोणतं आहे बघा, इथं दाखवते, रिप्रेझेंट करते, अल्फा डी ग्लुकोजचं रिंग स्ट्रक्चर. सिमिलरली ह्या ठिकाणी आता आपल्याला बघायचं आहे बीटाचं. बीटाचं कसं ड्रॉ करणार आहेत बघा. इकडं जे काही लेफ्ट हँड साईडला आहे, सॉरी राईट हँड साईडला, ते कुठे लिहायचे आपल्याला सगळ्यांना, खाली. इथं बघा CH2OH. इथं येणार CH2OH. नंतर काय आहे H. नंतर काय आहे OH. बाकी हे तर जशाला तसं. इथं H. इथं काय येणार CH2OH. आता या ठिकाणी उरलेलं ते लिहिलंच नाही, बघा नीट लक्ष द्या. इथं OH आहे तर इथं काय येणार CH2OH. इथं H आहे तर इथं OH. इथं OH आहे तर इथं H. सिमिलरली इथं CH2OH आहे, त्याच्या अपोजिट काय आहे OH. नंतर इथं H आहे तर इथं OH. इथं OH आहे तर इथं H. ओके. हे कशाचं स्ट्रक्चर आहे, रिंग स्ट्रक्चर. कशाचं, बीटा डी फ्रुक्टो फ्युरॅनोज. ओके. आता ह्या केसमध्ये लक्षात ठेवायचं, जे काही लेफ्ट साईड राईट साईडला आहे ते आधी कुठं लिहायचं, खाली लिहून घ्यायचं. एक्सेप्शन कोणाला दिलं आहे, या ठिकाणी CH2OH नेहमी कुठं राहणार, वरच्या साईडला. ओके. आलं इथपर्यंत लक्षात. हे काय आहे, फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर. ओके. आलं इथपर्यंत लक्षात. आता नीट लक्षात घ्या, काय काय बघितलं बघा. फ्रुक्टोज हॅज मॉलिक्युलर फॉर्म्युला किती राहणार, C6H12O6. ॲज आपण ऑलरेडी बघितलेले, ॲज लाईक ग्लुकोज. इट कंटेन कीटोनिक फंक्शनल ग्रुप at a carbon number 2 and 6 carbon atom in the straight chain. It belongs to the D series. कशामध्ये बिलॉंग आहे, इट बिलॉंग्स टू द D series and it is a levorotatory compound. It is written as, कसं लिहिणार त्याला, D. हे डॅश रिप्रेझेंट, निगेटिव्ह रिप्रेझेंट काय करतो, कारण की लिव्होरोटेटरी आहे. आपण बघितलं फ्रुक्टोज हा कसा असतो, लिव्होरोटेटरी. ओके. अँड बीइंग ॲज अ अल्फा हायड्रोक्सी कीटो कंपाऊंड, फ्रुक्टोज इज अ रिड्युसिंग शुगर. आणि हे सुद्धा काय आहे, रिड्युसिंग शुगर. म्हणजे हा सुद्धा टोलन टेस्ट आणि फिलिंग टेस्ट कशी देणार, पॉझिटिव्ह. ओके. आलं इथपर्यंत लक्षात. आता आपल्याला बघायचं, हे सगळे झाले मोनोसॅकराइड.
आता आपल्याला बघायचे, फोकस करायचे डायसॅकराइडकडे. कशाकडे बघायचे? डायसॅकराइड. आता मला सांगा बरं, डायसॅकराइड म्हणजे काय? त्याचे एक्झाम्पल आपण बघितलं, ते सुक्रोज असतील, माल्टोज असन, लॅक्टोज असन. ओके. आता ह्या ठिकाणी मला सांगा डायसॅकराइड म्हणजे, आणि तुम्हाला मला अजून एक गोष्ट म्हणजे, जे आपण फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर बघितलं त्याची मिरर इमेज आणि फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला नक्कीच काढता येईल. ओके. जेवढे काही असिमेट्रिकल कार्बन ॲटम आहेत त्याला कशाने नोट करणार आपण? मला सांगा ह्या ठिकाणी डॅशने. एक मी तुम्हाला रिप्रेझेंट करून दाखवते, वेट. ओके. हे स्ट्रक्चर आहे फ्रुक्टोजचं. आता ह्या ठिकाणी मला सांगा बघून, ह्यामध्ये असिमेट्रिकल कार्बन ॲटम किती आहेत? बघा बरं, हा कार्बन ॲटम होऊ शकतो का नाही? तर H2 आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे, ॲटलिस्ट आपण ट्राय करू शकतो की जिथं एक हायड्रोजन असेल तर आपण कन्सिडर करू शकतो की तो कसा असेल? असिमेट्रिकल कार्बन. इथं हायड्रोजनच 2 आहेत, म्हणजे ह्या ठिकाणी सेम आहे, असिमेट्रिकल कार्बन ॲटम नाही. इथं C आहे, डबल बॉन्ड O, तो पण नाही. ह्या ठिकाणी बघा, इथं एक ग्रुप OH H आणि हा पूर्ण ग्रुप, म्हणजे हा कार्बन काय रिप्रेझेंट करतो? असिमेट्रिसिटी. इथं सुद्धा काय शो करतो? असिमेट्रिक. आणि हा सुद्धा काय शो करतो? असिमेट्रिकल कार्बन ॲटम. म्हणजेच फ्रुक्टोजमध्ये किती असिमेट्रिकल कार्बन ॲटम आहेत? 3. मग मला सांगा ह्या ठिकाणी लेविस डॉट स्ट्रक्चर काढता येईल तुम्हाला? येस. काय सांगितलं लेविस डॉट स्ट्रक्चरमध्ये? हे आय एम रिअली सॉरी, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला याचा कॅल्क्युलेट करता येईल तुम्हाला. कसा कॅल्क्युलेट करणार मला सांगा? फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला काय सांगितलं होतं? त्याला आपण क्रॉस फॉर्म्युला सुद्धा म्हणतो. आणि त्यामध्ये जेवढे काही असिमेट्रिकल कार्बन ॲटम आहेत त्याला आपण कशाने रिप्रेझेंट करतो? क्रॉसने. ह्या ठिकाणी असिमेट्रिकल कार्बन ॲटम 3 आहेत, म्हणून ह्याला कशाने रिप्रेझेंट करणार? 3 क्रॉसने. बघा, असिमेट्रिकल कार्बनला इथं H आहे, इथं OH, इथं OH, इथं काय आहे? H, इथं OH, इथं काय आहे? H, इथं काय आहे? CH2OH. पण हा पूर्ण ग्रुप तर इथं आहे प्रेझेंट. तर इथं काय करायचं आपल्याला? कार्बन ॲटमला जशाला तसा फॉर्ममध्ये तो लिहून दाखवायचा. ओके. हे काय आहे? फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. कशाचा? फ्रुक्टोजचा. आता ह्याची काय करायची आपल्याला? मिरर इमेज. ओके. हे काय आहे? मिरर इमेज कशी करणार मला सांगा बरं. परत आपल्याला काय ड्रॉ करावं लागेल? क्रॉस फॉर्म्युला 1 2 3. ह्या ठिकाणी हा जशाला तसाच राहणार ग्रुप CH2OH. हा सुद्धा जशाला तसाच राहणार. हा कुठे येणार मला सांगा? इथं OH OH आणि H. त्याच्या अपोजिट तिकडं. इथं H होतं, तिथं OH, इथं OH होतं तर इथं H आणि इथं H. हे काय झालं? त्याचा मिरर इमेज. काय झाली? ही त्याची मिरर इमेज. ओके. ही काय झाली? मिरर इमेज. आणि हे झाले ते त्याचे इनॅन्शिओमर सुद्धा म्हणू किंवा मिरर इमेज. ओके. राहील लक्षात? आलं इथपर्यंत लक्षात? आता आपल्याला बघायचं आहे डायसॅकराइड. हे बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती डायसॅकराइड म्हणजे काय असते. डायसॅकराइड म्हणजे काय? असे ग्रुप जे काय करतात किंवा असे शुगर मॉइटी किंवा कार्बोहायड्रेट ज्याचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर आपल्याला काय भेटणार? 2 to 10 युनिट्स कशाचे भेटणार? डिफरंट मोनोसॅकराइडचे. ओके. कशामध्ये? हायड्रोलिसिस झाला. आता हायड्रोलिसिस कशाच्या प्रेझेन्समध्ये होणार आहे तुम्हाला माहिती? एक तर ॲसिड हायड्रोलायसिस किंवा एन्झायमॅटिक हायड्रोलायसिसच्या प्रेझेन्समध्ये. ह्या ठिकाणी मला सांगा, म्हणजे ह्या ठिकाणी जसं आपण सुक्रोज बघितलं, माल्टोज किंवा लॅक्टोज, हे कशाचे एक्झाम्पल आहेत मला सांगा? डायसॅकराइडचे. ओके. कारण की इट इज वन ऑफ द ऑलिगोसॅकराइड. ऑलिगोसॅकराइडचं काय एक्झाम्पल? ज्यामध्ये 2 किती भेटणार? 10 डिफरंट युनिट्स. आणि डायसॅकराइडमध्ये किती डिफरंट युनिट भेटतील आपल्याला हायड्रोलिसिस झाल्यावर? मोनोसॅकराइडचे फक्त 2. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? डाय. 3 भेटत असतील तर ट्राय, नंतर टेट्रा, सो ऑन कंटिन्यू. ओके. आता ह्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. आणि ह्या ठिकाणी अजून एक, आता एखादंच स्ट्रक्चर तुम्हाला बघायचं आहे. ओके. मला सांगा, स्ट्रक्चर तयार करायचं आहे, 2 मोनोमर त्या ठिकाणी काय होत आहेत? कंबाईन होत आहेत. बरोबर आहे. आता 2 मोनोमर त्या ठिकाणी कंबाईन होणार म्हणजे या ठिकाणी कोणतं तरी लिंकेज असायला पाहिजे. ओके. ज्या ठिकाणी 2 मोनोमर एकमेकांसोबत कंबाईन होतात त्या लिंकेजला आपण म्हणतो ग्लायकोसायडिक लिंकेज. काय म्हणत असतो? ग्लायकोसायडिक लिंकेज. ओके. आणि हे ग्लायकोसायडिक लिंकेज हे कशापासून तयार होणार? दोन्हीचेही जेव्हा एखादा 2 मोनोमरमधून H2O मॉलिक्यूल काय होईल? रिमूव्ह होईल. काय होईल? मोनोमरमधून H2O मॉलिक्यूल काय होईल? रिमूव्ह होईल. आणि त्या H2O मॉलिक्यूल रिमूव्ह झाल्यानंतर त्या केसेसमध्ये जे काही लिंक तयार होते त्याला आपण काय म्हणतो? ग्लायकोसाइड लिंकेज. आणि जी कशी राहणार? अशा टाईपमध्ये. ओके.
म्हणजेच ह्या ठिकाणी सुक्रोज हा कशापासून बनलेला आहे आपल्याला माहिती आहे. आपण ग्लुकोजचं प्रिपरेशनच बघितलं आहे की तो सुक्रोजपासून भेटते. जेव्हा सुक्रोजचं हायड्रोलिसिस होते त्या ठिकाणी आपल्याला ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असे 2 मोनोमर होते. म्हणजेच जर आपण ग्लुकोज आणि फ्रुक्टोजला एकमेकांसोबत कंबाईन केलं, कशाला, ग्लुकोज आणि फ्रुक्टोजला जर एकमेकांसोबत कंबाईन केलं तर त्या ठिकाणी आपल्याला काय भेटणार मला सांगा, सुक्रोजचं स्ट्रक्चर. पण ह्या ठिकाणी हा ग्लुकोज कसा पाहिजे, अल्फा डी ग्लुकोज पाहिजे आणि फ्रुक्टोज हा कसा पाहिजे, बीटा डी फ्रुक्टोज. ओके, कसा पाहिजे, अल्फा डी ग्लुकोज पाहिजे आणि बीटा कसा पाहिजे, बीटा डी फ्रुक्टोज. जर त्या ठिकाणी ह्या दोघांना आपण एकमेकांसोबत कंबाईन केलं तर त्या ठिकाणी तयार काय होणार मला सांगा, सुक्रोज. काय तयार होईल, सुक्रोज. चला बघू आपण त्याचं आधी डिस्क्रिप्शन बघू, थेरी बघू आणि मग त्याचे आपण स्ट्रक्चर सॉल्व करू. ओके, बघा. एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ सुक्रोज. काय म्हणते, सुक्रोज इज अ डायसॅकराइड अँड हॅज अ मॉलिक्युलर फॉर्म्युला C12H22O11. ओके, द स्ट्रक्चर ऑफ सुक्रोज कंटेन ग्लायकोसाइडिक लिंकेज बिटवीन द C1 ऑफ अल्फा ग्लुकोज अँड C2 ऑफ बीटा फ्रुक्टोज. कशासोबत भेटते मला सांगा, कार्बन ॲटमच्या. ओके, अल्फा ग्लुकोज. मी तुम्हाला ऑलरेडी इथं सांगितलेलं आहे की आपण सुक्रोज कसं तयार करू शकतो, अल्फा डी ग्लुकोज आणि फ्रुक्टोजपासून. कारण की आपल्याला माहिती की सुक्रोजचं जर हायड्रोलिसिस झालं तर हे 2च भेटतील, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. मग या दोघांना जर आपण कंबाईन केलं तर त्या ठिकाणी काय भेटणार आपल्याला, सुक्रोजचं स्ट्रक्चर. म्हणजेच अल्फा डी ग्लुकोज हा कोणत्या कार्बनला कंबाईन करायचं, C1ला, आणि फ्रुक्टोजच्या कितव्या करायचं आहे, C2ला. ओके, जेव्हा C1 आणि C2 एकमेकांसोबत कंबाईन होईल तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला काय भेटणार मला सांगा, सुक्रोजचं स्ट्रक्चर. कशाचं, सुक्रोजचं स्ट्रक्चर. ओके, राहील लक्षात, कशाचं स्ट्रक्चर, सुक्रोजचं स्ट्रक्चर. ओके, चला डिस्क्रिप्शन बघू. सिन्स aldehyde and ketone groups of the both monosaccharide units are involved in the formation of glycosidic bond, sucrose is a non-reducing sugar. sucrose काय या ठिकाणी, non-reducing sugar. sucrose is a dextrorotatory on hydrolysis with dilute acid. काय नॉन शुगर आहे तेही सांगते, वेट करा. एन्झाईम sucrose is dextrorotatory on hydrolysis with with dilute acid on an enzyme invertase gives equimolar mixture of dextro and levorotatory. म्हणजे डेक्स्ट्रोरोटेटरी काय भेटणार, ग्लुकोज आणि लिव्होरोटेटरी फ्रुक्टोज. दिस सोल्युशन इज लिव्होरोटेटरी. हे सोल्युशन कसं आहे, लिव्होरोटेटरी जास्त आहे. का, कारण की लिव्होरोटेटरी सोल्युशन ऑफ फ्रुक्टोज त्याचं रोटेशन किती आहे, त्याचं 92.4 आणि डेक्स्ट्रोरोटेटरीचं युनिट रोटेशन किती आहे, 52.50. म्हणजे या ठिकाणी लिव्होरोटेटरी फास्टमध्ये काय होत आहे, म्हणजे जास्त अँगलनी रोटेट होत आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी आपण कन्सिडर काय करणार की सुक्रोज हा कसा आहे, लिव्होरोटेटरी. ओके, आणि इज मोर, बरोबर. हेन्स द साइन ऑफ रोटेशन इज चेंज फ्रॉम प्लस टू निगेटिव्ह. आफ्टर हायड्रोलिसिस द प्रोडक्ट इज कॉल्ड ॲज इन्व्हर्ट शुगर्स. आणि हायड्रोलिसिस झाल्यानंतर त्या ठिकाणी जो प्रोडक्ट भेटला तर तो कसा राहील मला सांगा, इन्व्हर्ट शुगर. इन्व्हर्ट म्हणजे आपण ऑलरेडी ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीमध्ये बघितलं, इन्व्हर्ट म्हणजे जसं ऑलरेडी राहील तसेच राहणार, काय एंडपर्यंत नाही, अपोजिट त्या ठिकाणी आपल्याला काय भेटणार, त्याचा मॉलिक्यूल भेटणार. कारण की त्याचं काय जास्त आहे, लिव्हो रोटेशन जास्त आहे. त्यामुळे एंड प्रोडक्ट आपल्याला काय भेटणार, इन्व्हर्ट. ओके, उलटा. आलं लक्षात, या ठिकाणी काय भेटणार, तो इन्व्हर्ट भेटणार. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, इन्व्हर्ट शुगर सुद्धा म्हणतो. किंवा सुक्रोज काय करतो, इन्व्हर्जन शो करतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, इन्व्हर्ट शुगर. राहील लक्षात. ओके, आता आपल्याला माहिती सुक्रोजचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर, ॲसिडच्या किंवा एन्झायमॅटिक हायड्रोलिसिस झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रोडक्ट काय भेटणार, अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी फ्रुक्टोज. ओके, आता ह्या केसेसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही स्ट्रक्चर मी इथं काढलेले आहेत, ऑलरेडी आपण शिकलेलो आहोत, अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी फ्रुक्टोज काय आहे. पण तुम्हाला माहिती ह्या ठिकाणी बीटा डी फ्रुक्टोज म्हणजे सुक्रोजचं त्या ठिकाणी लिव्हो रोटेशन हे कसं असते, जास्त, त्यामुळे तो त्या ठिकाणी काय होणार, इन्व्हर्ट. आता ह्या ठिकाणी बघा, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं, ह्या ठिकाणी सुक्रोजमध्ये काय होणार, ग्लुकोसायडिक लिंकेज किंवा ग्लायकोसायडिक लिंकेज. सुक्रोजमध्ये काय होणार, ग्लायकोसायडिक लिंकेज. पण कोणामध्ये होणार,
ग्लुकोजचा C1 कार्बन अँड फ्रुक्टोजचा C2 कार्बन. ओके, आता बघू आपण C1 कार्बन कुठे आहे. हा झाला C1 आणि हा झाला C2. आता इथं C2 का दिलं, कारण की इथं आपला कार्बन इथून सुरू होते ना, CH2OH 1 2 3 4 5. म्हणजे ह्या ठिकाणी बॉन्ड ग्लायकोसायडिक लिंकेज कुठून होणार, हा H आणि दुसरा इथून. ओके, आता नीट लक्षात घ्या, ह्या ठिकाणी मला सांगा, बॉन्ड तर आपल्याला काय उलटा तर बनवू नाही शकत आपण ह्या केसमध्ये. आपल्याला ह्याला काय करावं लागेल, फ्लिप करावं लागेल. काय करावं लागेल, फ्लिप, उलट रोटेट करावं लागेल 180 डिग्रीने. म्हणजे हे दोघं जण एकमेकांच्या काय येतील, समोरासमोर येतील आणि बॉन्डचं फॉर्मेशन करतील. मला सांगा, ह्या ठिकाणी हा फ्लिप झाला तर ह्याचं स्ट्रक्चर कसं तयार होते नीट ऑब्झर्व करा. इथं मी ऑलरेडी बेसिक स्ट्रक्चर काढून ठेवते. फ्लिप झाल्यानंतर ते कसं तयार होईल. फ्लिप करायचं म्हणजे उलट 180 डिग्रीनी काय करायचं, रोटेट करायचं. मला सांगा, हा 2 कार्बन कुठे येणार, इकडच्या साईडनी. आणि फ्लिप करताना तुम्हाला माहिती, जेव्हा आपण 180 डिग्रीने त्याला रोटेट करू तेव्हा हे सगळे काय होतील, त्याचे बॉन्ड अँगल काय करतील, चेंज करतील. ओके, म्हणजेच हा फ्लिप झाल्यानंतर इथं CH2 खाली आहे ना, तो या ठिकाणी काय होणार, CH2OH अप्पर साईडला जाईल, हा OH इथे येणार. ओके, सिमिलरली दुसरा, आता हा दुसरा कार्बन इथं काय होणार, हा H ग्रुप कुठं जाईल, इथं वर, आणि हे काय होणार, OH. ओके, तिसरा इथं काय होणार मला सांगा, हा OH वर अगदी बरोबर आणि हा H इथं खाली. आणि इथं काय होणार, फ्लिप आउट, इथं पण H वर जाईल आणि इथं काय येणार, CH2OH. कशामुळे होणार, ह्या ठिकाणी आपल्याला बॉन्ड कोणासोबत करायचं ते लक्षात घ्या, C1 आणि C2 सोबत. ओके, त्यामुळे आपल्याला आता उलटा बॉन्ड आपण नाही करू शकत, म्हणून ह्याला आपण काय केलं, फ्लिप केलं. काय केलं, फ्लिप. आणि फ्लिप झाल्यामुळे हे बॉन्ड सगळे इकडे गेले आणि हा इकडचा इकडे गेला. ओके, बघा इथं झाला तुमचा हा पहिला कार्बन, आता हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि हा सहावा. आणि फ्लिप केल्यामुळे काय झालं मला सांगा, ह्याचे जे बॉन्ड अप्पर लोअर आहेत हे सगळे काय होतील, चेंज होतील. आता या ठिकाणी तयार झालं तुमचं अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी फ्रुक्टोज. आता इथे लिहिते मी, बीटा डी फ्रुक्टोज. ऑल्सो हे लिव्होरोटेटरीच आहे आणि हा कसा आहे, डेक्स्ट्रो. आता ह्या केसेसमध्ये बघा, इथं आपलं दोन्ही मॉलिक्यूल तयार झाले, इथं OH दिसत आहे आणि इथंही OH. आता ह्या ठिकाणी बघा, नीट लक्षात घ्या, इथला हा OH कशासोबत कंबाईन होईल, ह्या H सोबत, आणि कोणत्या फॉर्ममध्ये बाहेर पडेल, -H2O. काय करतो, H2O लॉस करतो आणि ह्या ठिकाणी O डायरेक्टली कशासोबत कंबाईन होणार मला सांगा, ह्या बॉन्डसोबत, आणि काय फॉर्म करणार तो, ग्लायकोसायडिक लिंकेज. म्हणजे ॲक्च्युली स्ट्रक्चर कसं दिसते, इथं बघा, हा ऑक्सिजन, नीट लक्षात घ्या, हे झाली 6 मेंबर रिंग ग्लुकोजची. ओके, H. आता इथं मला सांगा काय राहील, इथलं हे नंतर सांगते, OHच राहील. इथं फक्त इथं आहे हा H, इथं OH. बाकीचं ड्रॉ करून घ्या आणि प्लीज हे सगळ्यांनी स्ट्रक्चर एकदा ड्रॉ करून बघा, इझी आहे. इथं H, इथं काय येणार, CH2OH. सिमिलरली इथं आपली फ्रुक्टोजचं. ओके, हे त्याचे बॉन्ड. इथं काय येणार, H, CH2OH. इथं काय येणार, OH, इथं H, इथं H, इथं OH. आता ह्या केसमध्ये बघा, इथला हा CH2OH जशाला तसा. ओके, हा काय झाला, CH2OH, किंवा थांबा एक सेकंड, असं लिहिते, CH2OH. ओके, आता ह्या ठिकाणी आपण वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढला, म्हणजे इथं डायरेक्ट काय होणार, ऑक्सिजन, आणि हे दोघं जण एकमेकांसोबत काय होतील, कंबाईन होतील. आणि ह्याच लिंकेजला आपण काय म्हणतो, ग्लायकोसायडिक लिंकेज. काय म्हणतो, ग्लायकोसायडिक लिंकेज. कळत आहे सगळ्यांना. आणि हे कशाचं स्ट्रक्चर आहे, सुक्रोजचं. आता ह्या ठिकाणी परत मॅडम तुम्ही नॉन रिड्युसिंग का म्हणतात ह्याला ते सांगितलंच नाही. बघा ह्या ठिकाणी दोन्हीही अल्डिहायडिक ग्रुप, ह्या ठिकाणी C1 आणि इकडं C2, दोन्हीही अल्डिहायडिक ग्रुप काय झाले, ह्या ठिकाणी बॉन्ड फॉर्मेशनमध्ये इन्वॉल्व झाले, ग्लायकोसायडिक लिंकेजमध्ये. ओके, दोन्ही अल्डिहाइड ग्रुप काय झाले, ग्लायकोसायडिक लिंकेजच्या फॉर्मेशनमध्ये इन्वॉल्व झाले, म्हणून ह्या ठिकाणी ग्लुकोजला काय म्हणतो आपण, नॉन रिड्युसिंग शुगर. ओके, बघा, potential aldehyde and ketone group of the both the monosaccharide units are involved in the formation of glycosidic bond. Sucrose is a non-reducing sugar. म्हणून सुक्रोजला काय म्हणतो आपण, नॉन रिड्युसिंग शुगर. ओके,
काय म्हणणार, नॉन रिड्युसिंग शुगर, कारण की ह्या ठिकाणी जो अल्डिहाइड ग्रुप आहे दोन्हीचाही काय करणार, ग्लायकोसायडिक बॉन्ड फॉर्म करण्यासाठी यूज झाला. ओके, म्हणून ह्याला आपण काय म्हणतो, ग्लायकोसायडिक लिंकेज. आणि हा कसा आहे, नॉन रिड्युसिंग शुगर. ओके, हे कशाचं स्ट्रक्चर आहे, सुक्रोजचं. सेम आता आपल्याला कशाचं बघायचं आहे पुढच्या लेक्चरमध्ये, माल्टोज आणि लॅक्टोज. ओके, थँक्यू.